डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यासपूर्वक हे भारताचं संविधान लिहिलेलं आहे। बाबासाहेबांचं जे काम आहे ते फक्त संविधानापुरतंच मर्यादित नाही, या देशाला दिशा देण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे। जेव्हा ते PWD मिनिस्टर, इरिगेशन मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापना केली। त्यानंतर त्यांनी पॉवर ग्रिड त्यावेळेसच बनवलेला आहे। लेबर मंत्री असताना एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची कल्पना त्यांनी आणली। मजुरांचे 8 तास त्यांनी केलेले आहे ड्युटीचे। हिंदू कोड बिल, महिलांना ज्यामध्ये वारसा हक्क मिळणार होता, त्यावेळेच्या मंत्रिमंडळाने मान्य केले नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता। इन्क्लुझिव्ह इंडिया हे त्यांचं स्वप्न होतं आणि कुठेही अन्याय अत्याचार जर झाला त्याच्या विरोधात मात्र ते नेहमीच पेटून उठायचे। त्यांची फाईट ह्युमन राईट्ससाठी होती, त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा आपलासुद्धा तसाच विशाल असायला पाहिजे असं मला वाटतं। त्यांचे हे वेगवेगळ्या विषयांवरचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती तर्फे घेण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या या महोत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे, सर्वांनी यावे अशी आपल्याला विनंती करीत आहे। 9 एप्रिल 2016 रोजी संध्याकाळी 4 वाजता MMRDAच्या ग्राउंडवर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई इथे। जय भीम।